नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान एसटीत पुन्हा सुरू करणार. परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या मालकीबाबत प्रॉपर्टी कार्ड. वाहतूक सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून ठाणे महापालिका आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 3 हात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा करण्यात येणार कार्यान्वित. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील 404 ग्रामपंचायतीमध्ये मंगळवारी 24 डिसेंबर 2024 रोजी पेसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पेसा कायद्याच्या निर्मितीला 24 डिसेंबर 2024 रोजी 28 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतीमध्ये विविध आदिवासी रूढी, प्रथा परंपराचे सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून पेसा दिन साजरा करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले होते. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच, पंचायत सदस्य व गावांतील ग्रामसभा कोष समिती सदस्य व ग्रामस्थ तसेच शासकीय विभागांचे गावस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळांचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली. तसेच पेसा कायदा वन हक्क कायदा, पेसा क्षेत्रातील व आदिवासी बांधवांसाठीच्या विविध योजना व उपजीविका औषध वनस्पती, बांबू लागवड व इतर महत्त्वपूर्ण पुस्तकांचे स्टॉल पंचायत समिती मुरबाडच्या वतीने लावण्यात आला होता. शिवार फेरी, आरोग्य शिबिर, कायदा प्रशिक्षण तसेच ग्रामपंचायतीमध्ये कायद्याबाबत उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या ग्रामस्थ, ग्रामसभा कोष समिती सदस्य व पेसा ग्रामसभा मोबिलायझर यांना प्रमाणपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. कायद्याच्या तरतुदींचे सामूहिक वाचन करण्यात आले. कायद्याशी संबंधित सर्व विभागांनी या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काय यांनी दिली. वाहनांच्या वर्दीमुळे दिव्यांग आणि दृष्टिहीनांना रस्ता ओलांडताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. कधी कधी अन्य व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. तेव्हा वाहतूक सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून ठाणे महापालिका आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील 3 हात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक हँडिकॅप ॲक्सेसेबल सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. अशी माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. ठाण्यात नागरीकरणासोबतच वाहनांची संख्या वाढत आहे. 3 हात नाका, नितीन कंपनी व कॅडबरी जंक्शन, कापूर बावडी, माजिवडा अशा मुख्य चौकात एकाच वेळी अनेक रस्त्यांवर वाहने येतात. या जंक्शनवर सिग्नल यंत्रणा असली तरी डोस व्यक्तीलाही रस्ता ओलांडताना अडचणींना तोंड द्यावे लागते. तर दृष्टिहीन दिव्यांग व्यक्तींना रस्ता ओलांडताना अडचणी येतात. तेव्हा दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यातील 3 हात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक हँडिकॅप ॲक्सेसेबल सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे. यात रेल्वेच्या दिव्यांग डब्याच्या धर्तीवर बीपर असणार असून जिथे चढ उतार असतील तिथे छोटे छोटे रॅम्प केले असून तेथील पोलवर हे बीपर असणार आहेत.
कल्याण वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. कल्याणमध्ये नाताळ सणानिमित्त वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी थेट सांता क्लॉज अवतरले आहेत. हेल्मेट न घालणाऱ्यांना, सीट बेल्ट न लावणाऱ्यांना, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती साक्षात सांता क्लॉजने दिली. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत याकरिता कल्याण वाहतूक पोलिसांनी ही मोहीम राबवली आहे. यावेळी सांता क्लॉजने नियम मोडणाऱ्यांना चॉकलेट देत वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली तर काही वाहन चालकांना दंड देखील ठोठावला आहे. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी विशाल गवीला पोलिसांनी अटक केली आहे. शेगाव येथून पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल गवी पत्नीच्या गावी लपून बसला होता. पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. कल्याण पूर्व येथील 13 वर्षीय मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्हीतून या गुन्ह्याची माहिती उघड झाली आहे. ही मुलगी दुकानात खाऊ घेण्यासाठी गेली होती. ती परत येत असताना विशालने तिला जबरदस्तीने उचलून रिक्षात कोंबले असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. मुख्य आरोपी विशाल गवीने 3 लग्न केली होती आणि त्यावर अनेक गुन्हे आहेत. सीसीटीव्ही फुटेजने गुन्ह्याचा खुलासा केला, ज्यात विशाल मुलीला जबरदस्तीने रिक्षात नेताना दिसतो. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे आणि या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास करण्यात येणार आहे. अत्याचार प्रकरणात पोलिसांनी एकूण 3 जणांना अटक केली आहे. आज मुख्य संशयित आरोपी विशाल गवीसह त्याच्या बायकोलाही शेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीच्या अंत्ययात्रेदरम्यान नागरिकांची घोषणाबाजी. कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे ॲक्शन मोडमध्ये रात्रीच्या वेळेस रस्त्यावर नशा करणाऱ्या तरुणांना धडा शिकवला. डीसीपी अतुल झेंडे यांनी तरुणांना रांगेत उभे करत नशेखोरांना फटके दिलेत. त्यांची परिसरातून वरात काढली. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर डीसीपी अतुल झेंडे यांची कारवाई सुरू केली आहे. कल्याण प्रकरणातील आरोपी विशाल गवी व साक्षी गवीला कल्याण न्यायालयात हजर केले आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. जिल्हा परिषद ठाणे स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या मालकीबाबत प्रॉपर्टी कार्ड दिले जात आहे. जिल्ह्यातील 39 ग्रामपंचायतींमधील 43 गावांत 4523 लोकांना त्यांच्या मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे.
शुक्रवार 27 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 50 लाख मालमत्ता प्रॉपर्टीचे आभासी वितरण करणार असून यावेळी लाभार्थ्यांना ते प्रॉपर्टी कार्डच्या उपयुक्ततेसंदर्भात संबोधित करणार आहेत. या दरम्यान गाव स्तरावर सन्माननीय लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. जिल्हा परिषदेनेही प्राथमिक स्वरूपात 39 ग्रामपंचायतीमध्ये या कार्यक्रमानंतर संबंधित गावांत कार्ड वाटप व मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काय यांनी दिली. राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांचे वतीने स्वामित्व योजनेची अंमलबजावणी करण्यात येते आहे. या योजनेद्वारे गावातील मिक्तधारकाला मालमत्ता पत्रक, प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देताना संबंधित मिक्तधारकाला दस्तऐवजाचा हक्क प्रदान करत आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत 3.17 लाख गावांमधून ड्रोन सर्वे पूर्ण करण्यात आलेले असून 1.19 लाख गावांतून 2.19 कोटी प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहे. नावाई, भंडारली, गोटेघर, उत्तरशिव, वालिवली, फेगाव, नवगाव, देवगाव, वांजे, कुडवली, कमखांडे, खांदारे, कासगाव, राव, मानिवली खुर्द, शाई, पाडाये, शिरवली, तवली तर्फे गोरड, तवली, बारागाव, पिंपगाव, कंभाड, भोंडिवले, अल्याणी, नांदव, फोफोडी, डिंभे, पुंदे, नारायणगाव, फुगाये, वेडवेहा, गांडूवाड, असनोली तर्फे कुंदे, चावे, कांदलीभू, वेढे, सागांब, घोटगांब, धामणे, वाडी, ढोके, चिरड, कान्हेर, दहिवली इत्यादी अशा एकूण 43 गावांतील नागरिकांना प्रायोगिक तत्वावर पंतप्रधानांच्या मार्गदर्शनानंतर कार्ड वाटप केले जाणार आहे. या स्वामित्व योजनेतून मिळणाऱ्या प्रॉपर्टी कार्डला मोठे महत्त्व आहे. आता मालमत्तेवर कर्ज काढता येणार आहे. मालकीचा पुरावा असल्याने मालमत्तेचे विवाद कमी होणार आहेत. ग्रामपंचायतीलाही कर आकारणी करणे शक्य होऊन गाव विकास साध्य होणार आहे. अन्य काही स्व उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणार आहेत. मात्र या योजनेबाबत ग्रामीण क्षेत्रातील लोकांमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे. अंबर कॅन्सर केअर ट्रस्ट आणि भाजपच्या माजी नगरसेविका स्नेहा रमेश आंबरे यांच्या वतीने शनिवारी सोल्जर रनचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सागर रमेश आंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. चला धावूया देशासाठी सैनिकांच्या सन्मानासाठी असे घोषवाक्य घेऊन सोल्जर रन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वन मंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, संजय केकर, प्रवीण चव्हाण, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठामपा आयुक्त सौरभ राव आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायकल आणि धावणे अशा पद्धतीने या सोल्जर रनचे आयोजन करण्यात आले आहे. वयोगटानुसार 2-3 आणि 5 किलोमीटर धावण्याची शर्यत आणि 5 किलोमीटर सायकल शर्यत या दरम्यान होणार आहे. पहाटे 5:30 ते सकाळी 8:30 या वेळेत काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेदरम्यान शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण करून माजी सैन्याधिकारी आणि संरक्षण खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे डॉ. सागर आंबरे यांनी सांगितले. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेल बस स्थानकाची पाहणी केली. पनवेल बस स्थानक अनेक वर्ष नूतनीकरणासाठी प्रलंबित असल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी करून लवकरच नूतनीकरण होणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी बस स्थानक कर्मचारी आणि प्रवाशांशी चर्चा केली. महिला शौचालय, थंड पाण्याचे प्रश्न, स्वच्छतागृहाची स्वच्छता दिसत नाही असे अनेक प्रश्न प्रलंबित
प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्वच्छ बसस्थानक, सुंदर व नीटनेटका बसस्थानक परिसर आणि प्रसन्न स्वच्छतागृहाची सेवा उपलब्ध करून देणे हे एसटी प्रशासनाचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबवून राज्यभरातील सर्व बसस्थानकांचा कायापालट करणे हा आमचा उद्देश आहे, असे प्रतिपादन नवे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. त्यांनी आज पनवेल व खोपोली बसस्थानकाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. आधुनिक युगामध्ये स्वच्छता हा कोणत्याही व्यवसायाचा मूलभूत पाया असतो. त्यामुळे प्रवासी सेवेमध्ये प्रवाशांना स्वच्छ सुंदर बसस्थानक, बसस्थानकाचा परिसर आणि तेथील प्रसाधनगृहे पुरवणी याला भविष्यात आमच्याकडून प्राधान्य देण्यात येईल. याबरोबरच प्रत्येक आगारात चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांसाठी असलेली विश्रांतीगृहे देखील स्वच्छ आणि नीटनेटकी असावेत यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. या भेटीमध्ये मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकावरील प्रसाधनगृहाला भेट देऊन तेथील प्रशासनाला अस्वच्छतेबाबत खडे बोल सुनावले. तसेच बसस्थानकावरील आरक्षण खिडकी, पिण्याच्या पाण्याचे सोय याची पाहणी केली. फलाटावर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला, त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या तसेच त्यांच्या तक्रारीचे तातडी निवारण करण्याचे निर्देश उपस्थित एसटी अधिकाऱ्यांना दिले. या भेटीमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्वसामान्य प्रवाशांच्या बरोबर पनवेल ते खोपोली या मार्गावर एसटीच्या लालपरीतून प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. बसमधील सहप्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य प्रवासी यांनी बसेसच्या फेट्या वाढविण्यात याव्यात, बसेस स्वच्छ व यांत्रिक दृष्टीने निर्दोष असावेत अशी मागणी केली. यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले की लवकरच एसटीचे ताफ्यामध्ये नव्या बसेस उपलब्ध होत आहेत. या बसेस आल्यानंतर पनवेल खोपोली, पनवेल अलिबाग आणि पनवेल कल्याण या मार्गावर नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. बसस्थानक परिसरातील स्क्रॅप वाहने तातडीने हलविण्याचे निर्देश. प्रवाशांच्या वाहतुकीची गैरसोय करून परिवहन विभाग व अन्य विभागांनी बसस्थानकाच्या परिसरात अडगीत टाकलेली स्क्रॅप वाहने तातडीने इतर ठिकाणी उचलून न्यावीत, असे निर्देश यावेळी पर्यावरण मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. माणुसकीला अतिशय कायमा फासणारी आणि संतापजनक अशी ही घटना आहे. या नराधमाला फाशीच होणार. आम्ही सर्वजण त्या परिवारासोबत आहोत. या कुटुंबाची भेट घेतली शक्य असतं तर त्या नराधमाचा चौरंगा केला असता, पण ते शक्य नाही. त्यामुळे संविधानाच्या माध्यमातून त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे भाजप चित्रा वाघ यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ घटनेवर लक्ष ठेवून आहेत. विकृत लांडग्यांना ठेचून काढण्याची गरज आहे. आम्ही पीडित कुटुंबासोबत आहे. मुलीला वाचवू शकलो नाही याचं दुःख आहे. यांची विकृती मोडून काढल्याशिवाय राज्य सरकार आणि देवाभाऊ गप्प बसणार नाहीत. मागच्या वर्षीच पॉक्सोच्या गुन्ह्यात या आरोपीला बेल मिळाली होती. त्याला मनोरुग्ण असल्याचे सर्टिफिकेट न्यायालयात दाखवले होते आणि सुटला होता. मात्र आता तसं होऊ देणार नाही. बहीण आणि त्यांच्या मुलींच्या संरक्षणासाठी देवाभाऊ दिवस रात्र काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस पीडित कुटुंबाला न्याय देतील. संविधानाच्या चौकटीत राहून या आरोपीला फाशीची शिक्षा होणार. दिन भर गए है, देवाभाऊ आले आहेत. एकालाही सोडलं जाणार नाही. 1 तासात गुन्हा नोंदवला गेला आणि काही तासात आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले. हा सामाजिक प्रश्न अतिशय गंभीर आहे. आपल्या राज्यातील बहिणी आणि त्यांच्या मुली सुरक्षित राहाव्यात यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सर्वांचा मोठा बाप देवाभाऊ आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मनोरुग्णचा सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरचा देखील शोध घेतला जाईल. त्याबाबत देखील अधिक तपास केला जाईल, असंही चित्रा वाघ यांनी सांगितले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान व विश्वनेते नरेंद्र मोदीजी यांची आज नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. महाराष्ट्रात विक्रमी जनादेश मिळाल्यानंतर महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे.
या पार्श्वभूमीवर विकसित भारताच्या वाटचालीत राज्याच्या योगदानाबाबत मोदीजी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वैशाली शिंदे हे दोघेही उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान एसटीत पुन्हा सुरू करणार. परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या मालकीबाबत प्रॉपर्टी कार्ड. वाहतूक सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून ठाणे महापालिका आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 3 हात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा करण्यात येणार कार्यान्वित. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.